Hello students, welcome to my channel Vidyagram. It is a platform where you can easily learn how to speak English fluently with ease, with confidence, and how to write English effectively and accurately, and score better in English. Please like, share and comment my channel and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is voice. व्हॉइसचे यापूर्वीच मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरीचशी सखोल माहिती दिलेली आहे. आता व्हॉइस मधले जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या संबंधी आपण माहिती मिळवणार आहोत. आता आपल्याला माहीतच आहे की व्हॉइसचे 2 प्रकार आहेत. एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. आणि प्रश्न असा असतो की चेंज ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस इन पॅसिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. तर रूपांतर करायचं असतं हे आपल्याला माहित आहे आणि जो काही उर्वरित प्रकार व्हॉइस मधला उरलेला आहे त्या संबंधी आज आपण सखोल माहिती मिळवणार आहोत. आता बघा मॉडल ऑक्झिलरी असतात. We see modal auxiliary here. These are can, could, should, may, might, need not, ought to, must आणि बरेचसे मॉडल ऑक्झिलरी आहेत. तर या मॉडल ऑक्झिलरी जर सेंटेन्स मध्ये आल्या तर अशा प्रकारच्या वाक्यांचं रूपांतर कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. First example is he should solve this example. आता बघा should हे मॉडल ऑक्झिलरी आलेली आहे. आता आपण प्रथम काय बघतो, विश्लेषण करतो, एनालिसिस करतो. आता just we will start to analyze this sentence. Type of sentence, it is statement but positive. Which modal auxiliary is there? Modal auxiliary is should. Should is there. Then object. Object is this example. This one is singular. आणि नेहमीप्रमाणे आधी मी 2 व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ही साठी हिम हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन वापरतो आणि कुठल्याही वर्बचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना पास्ट पार्टिसिपल रूपच वापरतो. तर इथे सॉल्व्हचं सॉल्व्ड असं हे पास्ट पार्टिसिपल रूप येणार आहे. आता शुड सारखं मॉडल ऑक्झिलरी आल्यावर काय बदल होतोय ते आपण सेंटेन्स मध्ये पाहूया. आन्सर मध्ये दिस एक्झाम्पल पहिल्यांदा आपण काय घेतलं, ऑब्जेक्ट घेतलं. वी आर स्टार्टिंग द सेंटेन्स विथ एन ऑब्जेक्ट. इट इज द फर्स्ट रूल. देन हेल्पिंग वर्ब आपण घेत असतो नेहमी, बट हिअर इज नॉट अ हेल्पिंग वर्ब बट मॉडल ऑक्झिलरीज आर देअर. इथे शुड जे मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे ते आपण जसंच्या तसं घेतलं. यांचा नियम, मॉडल ऑक्झिलरीचा नियम एकच आहे की त्याच्या बाजूला बी हे रूप, टू बी च रूप आहे, हे बी च रूप जसंच्या तसं ठेवायचं आहे. आणि बाकी जो आपण बदल करणार आहे तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जे आपण आधी चर्चा केलेली आहे आधीच्या 2 व्हिडिओज मध्ये तसंच लिहायचं आहे. Solve is the past participle of the verb solve and by before pronoun. And the answer is ready for us. This example should be solved by him. Second one is she cannot paint a diagram. Now type of sentence is statement but it is negative. Not is there. Then modal auxiliary is can. Can is there. Then object is a diagram and that one is singular. आपण her हे she साठी वापरणार आहोत आणि painted is a past participle of the verb paint. आता उत्तर कसं तयार करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मधलं. A diagram. We started the sentence with an object, right? Afterward, immediately we will take modal auxiliary can. And after that, not.
कारण वाक्य जे आहे हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि वाक्याचा जो प्रकार असतो तो आपण उत्तरामध्ये पॅसिव्ह वॉइस मध्ये जसंच्या तसा ठेवतो. त्यामुळे नॉट इज कंपल्सरी. आणि जेव्हा जेव्हा मॉडल ऑक्झिलरी येतात त्यांच्यासाठी आपण बी हे आहे सुद्धा टू बी चं रूप कंपल्सरी आपण वापरतो. And painted is the past participle of the verb paint and by before objective pronoun. And the answer is ready for us. A diagram cannot be painted by who? Third one. Shweta must withdraw money from the bank. Now type of sentence is statement only. Means it is positive statement. And modal auxiliary is must. Then object is money. And Shweta is a proper noun. We can't change it. It remains as it is. Proper noun किंवा विशेष नाम हे बदलत नाही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. जसंच्या तसंच राहतं. And withdrawn is a past participle of the verb withdraw. आता बघा उत्तर कसं तयार करायचं आहे. आपण वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने करणार आहोत. मनी. आणि must is a modal auxiliary which has given in the sentence. must लिहिल्यावर कंपल्सरी बी लिहायचं आहे. modal auxiliary च्या बाजूला लगेच बी लागतं. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आणि बाकीचे नियम जे आहेत past participle of the verb withdrawn आणि from the bank हे रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे. म्हणजे वाक्यात जेवढं काही उरलेलं असेल ते सगळं बायच्या आधी लिहून टाकायचं. आणि बायच्या नंतर हे इथे तर आपलं प्रॉपर नाउन आहे. बऱ्याचदा प्रोनाउन दिलेले असतात त्याचं आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन लावतो. द आन्सर इज रेडी फॉर अस. मनी मस्ट बी विथड्रॉन फ्रॉम द बँक बाय श्वेता. नेक्स्ट. They needn't send mails. Type of sentence is statement but it is negative. Needn't म्हणजे need not. इथे not आलेलं आहे. आता need not हे मॉडल ऑक्झिलरी आहे पण सेमी मॉडल ऑक्झिलरी आहे. Can, could, should, would, may, might हे पूर्ण ऑक्झिलरी आहे तर हे सेमी ऑक्झिलरी आहे. सेमी मॉडल ऑक्झिलरी आहे नीड नॉट. नीड नॉटचा वाक्यामध्ये रूपांतर शक्यतो निगेटिव्ह सेंटेन्स साठी होतो किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स साठी होतो. आता इथे जे ऑब्जेक्ट आलेलं आहे मेल्स दॅट वन इज प्लुरल. आता तुम्ही मगाच्या सगळ्या वाक्यांमध्ये पाहिलेलं असेल की जे मॉडल ऑक्झिलरी आहेत त्यांचं सिंग्युलर साठी वेगळं रूप नाहीये आणि प्लुरल साठी असं काही वेगळं रूप नाहीये. सिंग्युलर जरी असेल ऑब्जेक्ट आणि प्लुरल जरी असेल एक वचन असो किंवा अनेक वचन हे मॉडल ऑक्झिलरी मध्ये काहीच बदल होत नाही. कॅनचं कॅनच राहतं, शूडचं शूडच राहतं, नीडचं नीडच राहतं. ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही. परंतु सिंग्युलर आणि प्लुरल हे आपल्या लक्षामध्ये असायला हवं कारण इतर वेळेला हेल्पिंग वर्ब असेल इज, एम, आर, वॉज, वेअर वगैरे तर तशा वेळेला जर सिंग्युलर प्लुरल असेल तर वाक्याच्या रचनेमध्ये खूप बदल होतो. हेल्पिंग वर्ब वेगळं लिहावं लागतं. त्यामुळे ह्याचं हे जे आपण विश्लेषण करतो ही सवय कायमची ठेवायची. फक्त मॉडल ऑक्झिलरी असतील तेव्हा सिंग्युलर प्लुरल ह्याचा काही विशेष फरक पडत नाही. आता दे साठी आपण वापरणार आहोत देम. अँड सेंट इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब सेंड. आता उत्तर बघा कसं तयार झालंय. मेल्स इज एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने सुरुवात केलेली आहे आणि नीड नॉट हे जसंच्या तसं आपण लिहिलं आणि बी इज कंपल्सरी इफ देअर इज मॉडल ऑक्झिलरी इन द वर्ब इन द सेंटेन्स. आता मॉडल ऑक्झिलरी आहे म्हणून बी आपण कंपल्सरी लावणार आणि बाकीच्या नियमाप्रमाणे सेंट इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब सेंड अँड बाय बिफोर देम. द आन्सर इज रेडी फॉर अस. मेल्स need not be sent by them. Fifth one is you ought to clean the house. Type of sentence is statement but it is positive. Modal auxiliary is ought to.
Then object is the house. This one is singular. You. आता तुम्हाला माहित आहे, मागे पण मी सांगितलेले आहे मागच्या 2 व्हिडिओ मध्ये, की यू च ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यूज राहतं, बदलत नाही. अतिशय सोपं आहे. यू आलं तर यूज लायचं. क्लीन च क्लीन हे तृतीय रूप आहे, पास्ट पार्टिसिपल. आता आन्सर बघा कसं, नेहमीप्रमाणे ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात, नंतर मॉडल ऑक्झिलरी, then be is compulsory if there is a modal auxiliary in the sentence, clean past participle of the verb clean, by before you, and the answer is the house ought to be cleaned by you. Sixth one is, I should have flown a kite. Type of sentence is statement but it is positive. Modal auxiliary should. Object a kite, this one is singular. I साठी मी वापरणार आणि fly चे तृतीय रूप म्हणजे past participle काय आहे, flown. आन्सर बघा, ऑब्जेक्टने आन्सर सुरू झाल्यावर लगेच मॉडल ऑक्झिलरी. आता बघा इथे बी नाही लावलेला आहे, बिकॉज हॅव इज देअर. मी पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा हॅव असेल वाक्यामध्ये त्याच्या पुढे बीनच येतं. हे बीच रूप आहे पण बीन येतं. बीच पास्ट पार्टिसिपल आहे हे बीन. आता पास्ट पार्टिसिपल आपण का वापरणार इथे, कारण हॅव आहे म्हणून बीच बीन हे पास्ट पार्टिसिपल वापरलेलं आहे. आणि फ्लॉन हे वर्ब आहे, त्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल रूप आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये हॅव असेल विथ मॉडल ऑक्झिलरी किंवा इतरही हेल्पिंग वर्बच्या वेळेला हॅव असेल, तेव्हा बीन हे कंपल्सरी लिहायचं आहे. And now the answer is ready for us. A kite should have been flown by me. Voice. आता आपण मॉडल ऑक्झिलरी असल्यावर कसा बदल होतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हे पाहिलं. आता आपण पाहायचं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स जर आली, आज्ञार्थक वाक्य जर आली, तर चेंज द व्हॉइस असा प्रश्न आल्यावर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय काय बदल करायचे हे आपण पाहायचं आहे. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं, तर रिक्वेस्ट असते, ऑर्डर दिली जाते किंवा उपदेश दिला जातो, ऍडवाइस दिलं जातं. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये रूपांतर कसं करतात, तर चला पाहूया. फर्स्ट वन, राईट अ लेटर. तिने ऑर्डर दिली, समजा लेटर लिही. आता हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, राईट. नंतर इथे अशा वाक्यांमध्ये आपण लेटचा वापर करतो. नाव ऑब्जेक्ट इज अ लेटर अँड दॅट वन इज सिंग्युलर. आता इथे यू बघा, ते कोणाला तरी लेटर लिहायला सांगितलं जाते. मग समजा मी सांगत असेल तर मी समोरच्याला काय म्हणेन, राईट अ लेटर. म्हणजे समोरच्याला बोलायचं आहे तेव्हा आपण यूज वापरणार. हे यू जे आहे ना, हे दिसत जरी वाक्यामध्ये नसेल तरी तिकडे ते अपेक्षित आहे. आता राईटचं रिटर्न हे पास्ट पार्टिसिपल आहे. आता बघा उत्तर कसं तयार होणार, तर उत्तराची सुरुवात आपण लेटने करायची. इम्परेटिव्ह वाक्याचं आपण बरीचशी वाक्य आपण लेटने सुरू करतो. देन एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट झालं की बी, लेट अ लेटर बी, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब रिटर्न झालं. आता तुम्ही ह्याच्यानंतर बाय यू, जो इथे हे अपेक्षित आहे, करता कोणाला तरी सांगतोय ना, ऑर्डर देतोय किंवा रिक्वेस्ट करतोय, तर बाय यू हे अपेक्षित आहे. नाही लिहिलं तरीही काहीही हरकत नाही, एवढंच उत्तर तुम्ही लिहिलं तरीही चालतं. म्हणजे तुम्ही उत्तर कसं लिहिणार, लेटर लेटर बी रिटर्न. पत्र लिहिलं जावं म्हणजे तुमच्याकडून पत्र लिहिलं जावं, तुझ्याकडून पत्र लिहिलं जावं असं म्हणायचं असतं ते. तर ते अशा प्रकारे हा बदल होत असतो. 8th वन इज, आता बघा त्यांनी लेट टाकूनच वाक्य दिलेलं आहे. लेट हिम पेंट अ वॉल. आता बघा एकदम युनिक वाक्य आहे. नेहमी कसं असतं, मूळ सर्वनाम असतं, ही असतं, शी असतं, दे असतं, पण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन दिलेला आहे.
बरोबर आहे की नाही? परंतु काही घाबरायचं नाही, लेट पण दिलेला आहे. तर अशा प्रकारची वाक्य उलट आणखी सोपी असतात करायला, नियम तोच असतो. फक्त आपण काय बघायचं, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे? कारण इथे एक उपदेश दिला जातो आहे तशा प्रकारे की बाबा तिच्याकडून ते त्याच्याकडून ते भिंत रंगवली जावी असं साधारणतः म्हणायचं आहे. इथे लेट दिलेला आहे तर पुन्हा वेगळं लेट घ्यायचं नाही, तेच लेट आपण वाक्यामध्ये वापरणार आहोत. ऑब्जेक्ट आहे तर वॉल आहे आणि दॅट वन इज सिंग्युलर. हिमच्या ऐवजी हिमच येणार, तिथे आपल्याला काहीच बदल करायचे नाही. ही असतं तर आपण नेहमी हिम करतो आणि हिम असेल तरी आपण हिमच लिहायचं आहे. उलट खूप सोपं करून दिलेलं आहे. आणि पेंटचं पेंटेड हे पास्ट पार्टिसिपल रूप आहे हे आपल्याला माहितच आहे. आता बघा उत्तर कसं तयार होत आहे. लेट अशा प्रकारची वाक्य लेटने सुरू होतात, इम्पेरेटिव्ह. नंतर ऑब्जेक्ट आणि बी इज अ कंपल्सरी. पेंटेड इज अ पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब पेंट आणि बाय हिम म्हणजे काही वेगळं करावं लागलं नाही, त्याच नियमामध्ये असं वेगळ्या प्रकारचं वाक्य बसवून पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. and the answer is ready for us. Let a wall be painted by him. Next one is do not make the mistake. Type of sentence is imperative sentence. कि इथे आपल्याला काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, मिस्टेक करायची नाही. आता ऑब्जेक्ट आहे मिस्टेक, दॅट वन इज सिंग्युलर. यू रिमेन्स ॲज इट इज, यू मध्ये काहीच बदल होत नाही. इथे ह्या वाक्यामध्ये यू दिलेला नाही, परंतु हे ऑर्डर दिलेली आहे म्हणजे समोरच्याला ऑर्डर दिलेली आहे म्हणजे यू तिकडे असणार असं आपण गृहीत धरायचं. मेकचं मेड, दिस वन इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब मेक. देन कसं तयार होणार बघा, इम्पेरेटिव्ह वाक्य आपण लेटने सुरू करतो, देन ऑब्जेक्ट घेतो. आता इथे निगेटिव्ह आहे हे सेंटेन्स, तर निगेटिव्ह साठी आपण नॉट लिहायचंच आहे. आणि त्याच्यानंतर बी जेवढे जेवढे कंपल्सरी गोष्टी आहेत, सक्तीच्या गोष्टी आहेत, जे जे रूल्स गरजेचे आहेत तेवढे सगळे सगळे फॉलो करत जायचं, म्हणजे आपलं उत्तर अचूक येणार, पूर्ण मार्क मिळणार. यू कॅन स्कोर बेटर if you follow all the rules and regulation. And made is the past participle of the verb make. And the answer is ready for us. Let the mistake not be made. आता अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये वेगळ्या प्रकारची सुद्धा रचना केली जाते इन पॅसिव्ह व्हॉइस साठी. बघा तेच इथे काय अपेक्षित आहे की डू नॉट मेक द मिस्टेक, मिस्टेक करायची नाही, म्हणजे नो मिस्टेक बी मेड. लेट नो मिस्टेक बी मेड म्हणजे आपण मिस्टेक करूया नको, मिस्टेक करायची नाही. अशाही प्रकारे हे वाक्य लेटने करू शकतो. किंवा हा उपदेश आहे, जेव्हा जेव्हा उपदेश असतो तेव्हा शुड आपण वापरू शकतो, मग शुड वापरून हे वाक्य करू शकतो, द मिस्टेक शुड नॉट बी मेड. अशाही प्रकारे रचना आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करू शकतो. परंतु आपल्याला त्या वाक्याचा भावार्थ कळला पाहिजे. ते ॲडवाइज आहे, किती रिक्वेस्ट आहे, किती कमांड आहे, हे काय आहे हे आपल्याला कळलं, त्यानुसारच आपण ते मॉडल ऑक्झिलरी वापरून सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस बनवू शकतो. नेक्स्ट, एंटर बाय दिस डोर. टाइप ऑफ सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. an object this door, this one is singular, you remains you. इथे लिहिलेलं नसेल तरी आपण गृहीत धरतो अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये, इम्पेरेटिव्हच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या. आता अशा प्रकारच्या वाक्यांसाठी आपण यू आर रिक्वेस्टेड सुद्धा करू शकतो. आता किंवा समजा टीचर जर स्टुडंटला बोलत असेल तर यू आर ऑर्डर्ड सुद्धा म्हणू शकतो. आणि समजा समान पदावरची लोक असतील तर आपण असंही बोलू शकतो की यू आर रिक्वेस्टेड, तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की या दरवाजानेच तुम्ही जा म्हणून. म्हणजे रिक्वेस्ट करण्यासाठी अशा प्रकारची जी आपण ज्या प्रकारची रचना करतो तीच रचना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायची आहे. यू आर रिक्वेस्टेड ने सुरू करून जे वर्ब आहे
त्याच्या आधी टू लावायचा आहे. इथे पास्ट पार्टिसिपलचा वगैरे प्रश्न नाही. यू आर रिक्वेस्टेड हे तुमचं स्वतःचं वाक्य घालायचे आहे बिकॉज इट इज रिक्वेस्ट आहे. जर वाक्याचा कल किंवा भावार्थ असेल ऑर्डर तर यू आर ऑर्डर्ड असं घालायचं आणि वर्बच्या आधी टू लिहून बाय हे नेहमीप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वापरून दिस डोर हे जे वाक्यात दिलेलं जे आहे माहिती ती लिहायची आहे आणि यू आर रिक्वेस्टेड टू एंटर बाय दिस डोर अशा प्रकारे वाक्य करायचे. आता लेटने वाक्य करायचं असेल लेटच्या नेमाने तर आता ऑब्जेक्ट काय आहे दिस डोर आहे. मग लेट दिस डोर बी हे नियमाप्रमाणे वाक्य होणार. एंटर्ड पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब एंटर. म्हणजे हे तुम्ही नियमाप्रमाणे वाक्य करणारच आहात परंतु वेगळ्या प्रकारची रचना करायची असेल वाक्याच्या भावार्थानुसार तर अशा प्रकारचे आपण यू आर रिक्वेस्ट किंवा यू आर ऑर्डर्ड म्हणून वाक्यरचना करू शकतो. नाव नेक्स्ट वन बी क्वाईट. बघा दोनच शब्दांचे हे वाक्य आहे परंतु त्याचं उत्तर मात्र मोठं होणार आहे कारण ते विचारपूर्वक पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये आपल्याला करायचं आहे. The type of sentence is imperative sentence. आता इथे यू तर आहेच म्हणजे कोणीतरी कोणाला सांगत आहे. आता मी तुम्हाला म्हटलं जेव्हा तर रिक्वेस्ट असेल ही समजा यू आर रिक्वेस्टेड म्हणाल तर किंवा यू आर ऑर्डर्ड असंही आपण म्हणू शकतो. जर टीचर बोलत असेल तर यू आर ऑर्डर्ड म्हणणार विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारचं आहे. आता कशी रचना करायची आहे यू आर ऑर्डर त्याच्या पूर्वी टू लावायचं टू बी क्वाईट. यू आर रिक्वेस्टेड टू बी क्वाईट. तर अशा प्रकारच्या रचना आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वेगळ्या प्रकारच्या रचना करून किंवा नियमानुसार जे पॅसिव्ह व्हॉइसची जी परंपरागत वाक्य आहेत तशा प्रकारची रचना करून पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य आपण बनवू शकतो आणि वी कॅन score better if we follow all those rules. 13th one is put out the light. Now type of sentence is imperative sentence. हा हे माहित आहे. Object the light आहे. That one is singular. You इथे गृहीत धरूनच चालतो आहे. आपण मी मगाशी सांगितले you are requested करतो you are ordered करतो किंवा you are told. जर ती रिक्वेस्ट नसेल ऑर्डर्ड नसेल तर यू आर टोल्ड असंही आपण लिहू शकतो. प्रत्येक वेळी रिक्वेस्टच करणार प्रत्येक वेळी ऑर्डरच देणार असं जर आपल्याला वाटत नाही किंवा त्या वाक्याचा तेवढा भावार्थ स्पष्ट होत नसेल तर यू आर टोल्ड तुम्हाला असं सांगितलं जातंय की लाईट बंद करा असं त्याचा अर्थ होतोय. किंवा लेटने तर वाक्य आपलं होतच आहेत जे कॉमन रूल आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइसचा. तर बघूया उत्तर कसं तयार होतंय. लेट द लाईट हे ऑब्जेक्ट घेतलं बी इज अ कंपल्सरी फॉर सच टाइप ऑफ सेंटेन्स. पुट आउट लेट द लाईट बी पुट आउट. अदरवाइज यू आर रिक्वेस्टेड टू पुट आउट द लाईट. अदरवाइज यू आर ऑर्डर्ड टू पुट आउट द लाईट किंवा यू आर टोल्ड टू पुट आउट द लाईट. अशा प्रकारे चारही प्रकारामध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ and please like, share and comment my channel with their crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notifications. Thank you again and wish you all the best. Thank you.